लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात आणि मराठवाड्यामध्ये 3 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांना सामोरं जा अशा प्रकारचे अनेक भाषणं आपण ऐकलेली आहेत आणि या सगळ्या संदर्भातच बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. अखेर निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. काय प्रतिक्रिया आहे? तयारी झाली आहे का? नाही, तयारी आमची झालेलीच आहे. तयारी ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. निवडणूक होणार, डेट कन्फर्म आहे, फक्त आचारसंहिता केव्हा लागेल याच्यावर फक्त अवलंबून होतं. आणि ती आचारसंहिता आज घोषित झालेली आहे. आणि म्हणून आता फॉर्मॅलिटी ज्याला म्हणतात ती बाकी आहे आमची युतीची. ती आज उद्यामध्ये कंप्लीट होईल. सोमवारी आमची यादी जाहीर होईल आणि आम्हाला निवडणुकीला पुन्हा बाहेर पडावं लागणार आहे. फॉर्म भरणे, उमेदवार ठरवणे हे सर्व झाल्यानंतर, फॉर्म भरणे ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर जो काही निवडणुकीचा शेड्यूल असतो, सभेंचा शेड्यूल, आता ही महायुतीची सभा आहे, म्हणजे निवडणूक आहे. यामध्ये अजितदादाच्या सभा असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभा असतील, एकनाथ शिंदे साहेबांची सभा आणि केंद्रीय नेत्यांच्या सभा, या सगळ्या सभेचं शेड्यूल तयार होईल आणि निवडणुकीला एक जोश आणि जल्लोषामध्ये ही निवडणूक कशी पार पाडेल. कार्यकर्ता या उन्हाळ्याच्या काळामध्ये चार्ज करणं थोडं अवघड असतं आणि मतदारापर्यंत पोहोचणं सुद्धा अवघड असतं. कारण की तुम्ही जर पाहिला तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये अत्यंत तापलेला भाग असतो त्या या काळामध्ये. म्हणून वेळ आम्हाला चांगला मिळालेला आहे आणि कार्यकर्त्याची फळे असल्यामुळं ही निवडणूक आम्हाला आता सोपी जाईल. बरं, पण अद्यापही जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही आहे तुमचा? नाही, होऊन जाईल. आता उद्यापर्यंत फायनल होईल. सोमवारी तुम्हाला सांगतो यादी जाहीर होईल. बरं, किती जागांची यादी असेल? बहुतेक सर्व जागा द्यायचा प्रयत्न आमचा असणार आहे. एखादी जागा जर राहिली तर ते एखाद्या दिवसाच्या अंतरानंतर होईल. बाकी काही नाही, पूर्ण यादी आमची क्लिअर झालेली आहे, कुठेही डिस्प्यूट नाही. बरं, 13 मेला संभाजीनगरची लोकसभा आहे. 13 मे आमच्यासाठी लकी डे आहे. म्हणून 13 मेला होणार आहे. आम्हाला कालावधी चांगला मिळतोय. का लकी डे आहे? नाही, आम्हाला 13 तारीख ही आवडते. आम्हाला वाजपेयीच्या काळापासून 13 तारीख ही आमच्या डोक्यामध्ये आहे. 13 तारखेलाच सर्व कार्यक्रमांचा जो सक्सेस झालेला आहे, म्हणून आमच्यासाठी हा लकी डे राहणार आहे. आणि 13 तारीखला या टायमाला तुम्हाला विक्रमी मतदान झालेलं पाहायला मिळेल. विजय शिवसेनेचा. विजय शिवसेना? अरे शिवसेनाच, शिवसेना प्रमुखाची शिवसेना. एकनाथ शिंदे साहेब ज्याचं नेतृत्व करतात, शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन त्यांचा हा विजय राहणार आहे. बरं, विरोधकांना काय सांगणार आहात? कारण की निवडणुका लावा अखेर लागल्यात. आता निवडणुका लागल्यात. आता तुम्हाला सेकंड पिक्चर पाहायला मिळेल त्यांच्यावर असलेल्या लाथाळ्यांचा. प्रकाश आंबेडकर साहेब बाजूला आहेत, बाहेर गेलेत. आणि आता हे बाकीचे जे लोक आहेत ते आता आज उद्या राहुल गांधीची आरत्या ओवाळणार आहेत. आणि ह्यांचा हे असेच प्रकार चालू राहिल्यामुळं सर्वसामान्य माणूस आता यांच्याबरोबर राहणार नाही, एवढं निश्चित झालेलं आहे. बरं, कोण स्टार प्रचारक शिवसेनेचे? संजय शिरसाट? शिवसेनेचे सगळे स्टार प्रचारक. शिवसैनिक हाच आमचा स्टार आहे. स्टार प्रचारक असा नसतो. जो बूथवर बसतो आणि जो लोकांच्या हातामध्ये पॉम्पलेट देतो तोच आमचा स्टार प्रचारक असतो. त्याच्यामुळं मतदान मिळतं. प्रत्येकाने भाषणच केलं पाहिजे आणि त्याच्यामुळं मतदान मिळतं असं काही समजण्याचा अर्थ नाही. तो एक नेत्यांचा स्वभाव किंवा नेत्यांचं मेसेज द्यायचं काम फक्त नेते करत असतात. परंतु खऱ्या अर्थानं बूथवर बसणारा किंवा पॉम्पलेट देऊन जाणारा, घरोघरी पोहोचणारा, या उन्हामध्ये सर्व फिरणारा हा आमचा स्टार प्रचारक. आणि म्हणून त्याच्यावरच आमचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणून आम्ही जिंकू तर त्याच्या दमावर. निवडणूक प्रचाराचे मुद्दे विकास की शिवसेना कुणाची? नाही, शिवसेना कुणाची काय, शिवसेना आमचीच. आता फक्त विकासाचा मुद्दा. एकनाथ शिंदे साहेबाचं एक वाक्य लक्षात ठेवा. त्यांनी दरवेळेला सांगितलं की त्यांनी टीका कराव्यात, आम्ही विकासाने त्यांना उत्तर देऊ. आणि हा विकासाचे मुद्दे आज जर पाहिले तर प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये, जर संभाजीनगरचं जर घेतलं तर असा कोणताही मतदारसंघ नाही ज्यामध्ये भरपूर कामं झालेली नाहीत. पहिले रस्ता कुठं झाला हे पाहायला सुद्धा अवघड होतं. आणि मग हे खड्ड्याचं शहर म्हणून जे ओळखलं जायचं ना, आता खड्डा दाखवा असं म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणून कामं सर्वीकडे झालेले आहेत आणि त्याचा बेनिफिट आम्हाला निवडणुकीत होईल. राज्याचं काय चित्र दिसेल? राज्याचं तसंच आहे. नाही, राज्याचं काय चित्र दिसेल निकालाच्या दिवशी, 4 जूनला? निकालाच्या दिवशी राज्यामध्ये जल्लोष होईल महायुतीचा. तुम्हाला अनेक जण
या राज्य निकालाच्या दिवशी तर दिसेल, परंतु या मधल्या काळामध्ये अनेक जण हे शिवसेना भाजप युतीमध्ये आलेले तुम्हाला पाहायला मिळतील. मी म्हणून तुम्हाला सांगतो की काही जे फटाके फुटणार आहेत किंवा बॉम्ब फुटणार आहेत या काळामध्ये, आता आचारसंहिता लागली, आता सोमवारपासून बघा तुम्ही, आता खऱ्या अर्थानं निवडणुकीचे जे रणशिंग फुकले गेले ना, त्यावेळेला ह्या सगळ्यांच्या तुताऱ्या वाजतील, कुणाचे मशाली विजतील, हे सर्व घडेल. आणि ह्या कालावधीमध्ये 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल त्या टायमाला महाराष्ट्रामध्ये जनता दाखवून देईल की आम्हाला महायुती हवी. बरं, तुम्ही सातत्यानं सोमवारचं म्हणताय की सोमवारी यादीही जाहीर होईल आणि तुम्ही सोमवारी म्हणतायत की सोमवारी भूकंप देखील होईल. तो यादीचा भूकंप असेल का कोणी तुमच्या पक्षात? नाही, यादीचा भूकंप नसतो. यादीमध्ये काय नसतं. यादीमध्ये ही कॉमन जसं पक्षाचा प्रोग्राम ठरलेला असतो त्या पद्धतीने ती यादी होते. परंतु इतर पक्षाचे जे काही अतृप्त आहेत, ज्यांना त्या पक्षामध्ये राहून त्यांना असं वाटतं की आपण या पक्षात आता काम करणं गैर आहे किंवा आपल्याला इथं वागणूक चांगली मिळत नाही, आपल्यावर इथं अन्याय होतं, असे लोक आता पक्ष सोडून बाहेर दुसऱ्या पक्षामध्ये सामील होतील. कोण आहे असं तुम्ही सांगताय भूकंप होईल? आमदार आहेत? आमदारच असणार आहे जास्त. पदाधिकारी तर असतात. पदाधिकारी तर रोजच आमच्याकडे तुम्ही वर्षावर जर पाहिलं, रोजचा एक प्रवास आहेच. रोजचा आहे. चांगले चांगले नगरसेवक येतात, चांगले चांगले पदाधिकारी येतात. पण आता आमदारांच्या सुद्धा इनकमिंग सुरू होणार आहे. सोमवारी किती आमदार प्रवेश करतील? आता पहा तुम्ही, आता पाहायला मिळेल 2-3 ना, कमीत कमी 2 तरी आहेतच. धन्यवाद. हे होते संजय शिरसाट आणि त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला की सोमवारी 2 आमदार हे शिवसेनेमध्ये ठाकरे गटातून प्रवेश करतील. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.